गोलंदाज सज्ज. पहिला चेंडूचा सामना करेल मात्र येथे उमेश सॉरी ओमकार सर डॉट चेंडू. हो आणखीन एक डॉट चेंडू. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. लेग कट ऑफ कट दोन्ही कट करून एक चांगलं व्हेरिएशन एक चांगल्या लेंथ वरती एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करून दाखवते मात्र येथे जहूर. हो थोडासा हाफ ब्रेकर चेंडू. हो 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 मित्रांनो नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मात्र आर्या हिच्यासाठी नक्कीच टाळ्या झाल्या मित्रांनो. टाळ्या झाल्या पाहिजे. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथं मात्र मिस फील्ड आणि चेंडू होतोय 1 बाउन्स चौकार. 4 धावांसाठी 4 धावांनी धावफलक 5 या आकड्यावरती. मित्रांनो नक्कीच आर्याकडे जर का क्षेत्ररक्षणाकडून पाहायला झालं तर आत्ताच काही दिवसांपूर्वी आपले इंडियन वुमेन चॅम्पियन ठरलं. काही भरपूर वर्ष संघर्ष करायला लागला परंतु नक्कीच यश प्राप्त झालं मात्र वुमेन टीमला. तसंच मित्रांनो 7 धावा सॉरी 6 धावा 7 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा जहूर सज्ज. ओमकार सर सज्ज. हो हो पुन्हा एकदा हाफ ट्रिकर चेंडू मात्र ट्रॅव्हल होऊन जातोय. 1 बाउन्स चौकार. 4 धावांसाठी करेंगे बेडा पार तो मिलेगा चौकार. 4 धावाने धावफलक जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. चांगला फटका पाहायला मिळाला. अफलातून लाजवाब शानदार फटका पाहायला मिळाला. इथे मात्र ओमकार सर यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा जहूर सज्ज. हो इथे मात्र सुरेख देखते तर्रार चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु चेंडू वाईड घोषित केलाय मात्र पंचांनी. हो हो या बद्दल ओमकार सरांसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. इमानदारी एक खेळाडू वृत्ती त्यांनी दाखवली मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो खोटं खेळून हारलो तरी खोटं बोलून जिंकलो त्याला काय महत्व नाही. खरं सांगून हारलात तर त्याला काय फरक नाही. पण त्यासाठी एक इमानदारी एक चांगलं खेळाडू वृत्ती मात्र दाखवून दिली मात्र इथे ओमकार सरांनी. पंचांनी मात्र वाईट घोषित केलं. तर हो पहिल्याच चेंडूवरती चेंडू फरार. 4 धावांसाठी. दीपराज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आहे रितेश ज्याच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. हो हो पुन्हा एकदा हो हो आणखीन एक अप्रतिम सुरेख क्षेत्ररक्षण जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आर्याच्या माध्यमातून. नक्कीच एक जबरदस्त चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली आर्याच्या माध्यमातून. इथे मात्र कव्हर पॉइंटनी चेंडू ट्रॅव्हल होऊन जातोय. 1 बाउन्स चौकार. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ओमकार सर यांच्या बॅट मधून. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता. हौसले में उडान होती है. ते करून दाखवतायत इथे मात्र ओमकार सर. 21 धावा धावफलकावरती. दीपराज फ्रेशर वरती थांबलाय मात्र. हो आणखीन एक इथे मात्र ऑफ कट टाकण्याचा प्रयत्न. सुरेख निर्धाव चेंडू अफलातून अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला दीपराजच्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा ओमकार सज्ज. दीपराज सज्ज. हो इथे मात्र आणखीन एक सुरेख फटका. ओ हो हो काय खराब कलेक्शन आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. पुण्याचे बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली मात्र बाउंड्री लाईनची भेट. आज मात्र जबरदस्त फलंदाजी करून दाखवतायत ओमकार सर. पुण्याची मिसल नाशिकची बेल आज आहे ओमकार सरांची वेल. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हो इथं पुन्हा एकदा हाफ ट्रेकर चेंडू. आणखीन एक
आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. हो हो हो, जबरदस्त फलंदाजी, काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा धाव फलकावरती, टोटल 5 धावा. इथे मात्र चौकों की गूंज और दर्शकों की तालियां. क्रिकेट के मैदान पर हर पल नई कहानियां. जबरदस्त कहाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हो हो, जबरदस्त खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. मात्र ओमकार सर यांच्या माध्यमातून पंचांचे हात वरती होण्याच्या अगोदर मैदान सोडून गेले. मात्र फलंदाज बाद होत आहेत. मात्र 30 धावा धाव फलकावरती. जबरदस्त विस्फोटक घातक फलंदाजी, एक चांगले हार्ड हिटर फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने बॅक टू द पिव्हिलियन परतले. मात्र ओमकार सर. मित्रांनो, पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा बैलगाडा, घाटात केला राडा. इथे मात्र राडा केला होता ओमकार सरांनी, परंतु थोडस परतावं लागलं. काय साईम गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. साईम तब्बल 30 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक हानामारीचं षटक असते. पहिला चेंडू वाईट चेंडूची सांगत येते. मात्र हो, पहिल्या चेंडूवरती इथे मात्र रितेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोर आहे जहूर. चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली. सूरज कदम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू लोल फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र होतोय 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. सूरज कदम दाखवून देतात इथे मात्र थांबा है हाथ में बल्ला, क्रिकेट का महासमर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री लाइन के बाहर होगा. आते ही शुरुआत. हो, आणखीन एक चौकार चौकार चौकार. काय फटकेबाजी. मित्रांनो, मनामध्ये जिद्द, इच्छाशक्ती आणि स्वतःवर विश्वास दाखवा. प्रयत्न करा आणि दाखवून द्या सगळ्यांना की जे म्हटले होते की तुम्हाला जमणार नाही. हो, कमबॅक चांगलं साईम करून पाहायला मिळालं. फलंदाज बाद होईल मात्र सूरज, परंतु त्याचं काम करून गेलं नक्कीच. साईम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. ऋषी. हो, आणखीन एक लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होतोय मात्र फरार. आणखीन एक चौकार. काय हो हो, जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. RD चालके सर या संघाकडून. हो, आणखीन एक बिग हिट. 4 धावा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक तब्बल जाऊन पोचला आहे 47 या आकड्यावरती. आणि जिंकण्यासाठी मात्र 48 धावांचं समीकरण असेल. 18 चेंडू आणि 48 धावा. दत्तकृपा कादबन वर्सेस वन साइड मुरादपूर. नाणेफेकीसाठी यायचं आहे, टॉससाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना आहे. तसेच आमचे गुण लेखक स्कोरर मोहिते सर यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. मित्रांनो, आदर करा ते गुणलेखकाचा, कारण की त्यांच्या प्रत्येक अपडेट मुळे संपूर्ण सामना चालतो. खरोखरच एक मोलाचा वेल, अनमोल वेल खर्च करून आपल्या आयोजकांना दिलं. त्यांचं मनपूर्वक आभार आणि स्वागत सुद्धा, सन्मान सुद्धा होत आहे आयोजकांकडून. अठरा चेंडू आणि 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र इथे आराध्य आरव 11 संघाला एक मोठं टार्गेट सेट केलं आहे. काय दर्जाची फलंदाजी मित्रांनो करून दाखवली. मात्र इथे RD चालके सर या संघाने मित्रांनो लाख अडथळे आले तरी थांबणार नाही, कारण माझ्या राजांनी एक गोष्ट शिकवली आहे, जिंकत नाही जवळ तवर झुंजत राहायचं. खेळ आयुष्याचा असो वा पत्त्याचा, आपला एक्का तेव्हाच बाहेर काढा जेव्हा समोर बादशाह असतील. मित्रांनो, तसेच बादशाह मात्र आपल्याला पाहायला मिळाले RD चालके सर या संघाकडे. तसेच एखादा चमत्कार मात्र
आराध्य आरब 11 आराध्य आरब 11 या संघाकडून पाहायला मिळेल का आणि आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये एक सामानजनक पारी एखादा खेळाडू करून दाखवेल का? टॉस विन बॅटिंग आणि दीपराज आणि साई मानवारे. वन साइड मुरादपूर संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि दत्तकृपा कादवन संघाला हो पहिला चेंडू बाबू रन नाही का? रन नाही डॉट चेंडू असेल. बाबू बाबू अरे बॉल आहे ना. पहिला चेंडू डॉट चेंडूची सांगत येईल. फटका चांगला होता परंतु थोडासा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. हो आणखीन एक डॉट चेंडू जबरदस्त लेंथ एक चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय बाबूच्या माध्यमातून. एक अचूक टप्प्यावरती लेंथ व्हेरिएशन मिडल स्टंप टू स्टंप गोलंदाजी पाहायला मिळते बाबूच्या माध्यमातून. हो हो इथे मात्र दांडी 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 गोल होगी तेरी दांडी गोल मेरा बॉलर पॉवरफुल. आरडी 11 आरडी चालकेसर 11 संघाकडून बाबू एक अप्रतिम अफलातून लाजवाब शानदार ब्रिलियंट एक्सिलेंट काय जबरदस्त चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते मात्र बाबूच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल जहूर. हो इथे मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम पाहायला मिळालं. आरडी 11 चालके सर यांच्या माध्यमातून या संघाच्या माध्यमातून. हो आणखीन एक थोडस ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. एक धावावरती समाधान मानावं लागेल मात्र 2 धावा धाव फलकावरती आराध्य 11 संघाची. वाईट चेंडूची सांगत येईल 3 धावा धाव फलकावरती. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे मात्र आराध्य 11 संघाला आराध्य व अरब 11 संघाला 1 धावांनी समाधान मानावं लागेल. हो खराब कलेक्शन आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक तब्बल जाऊन पोहोचला आहे 5 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण असेल. इथे मात्र सामना चेस करायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. चौकारांची आतिषबाजी करावी लागेल मित्रांनो. ओमकार सर बॉलिंग ट्रॅक वरती. हो 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 चोटी धाव चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. झहूर आणि टोटल 3 धावा झहूर आणि साहिम या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओमकार सर सज्ज. हो इथे मात्र चांगला फटका तितक्यात एक चांगल्या दर्जाची फिल्डिंग. एकदा टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे एफर्ट साठी. जबरदस्त लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली बाबूच्या माध्यमातून. 10 धावा धावफलकावरती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. हो इथं मात्र थोडंसं फाईन खेळण्याचा प्रयत्न. वाईट चेंडूची सांगत येईल. वाईट प्लस 1 टोटल 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 12 धावा धावफलकावरती 1 चेंडू. वाईट. दोन झाले. पुन्हा एकदा साईम. हो हो तू मय मय. इथे मात्र ऍक्सिडेंट करून ठेवतोय. अति काही संकटात नाही मित्रांनो. तेच करून दाखवलंय मात्र इथे मात्र तू मय मय तू मय मय आणि फलंदाज बाद होते मात्र साईम. तंबूचा आसरा बॅक टू द पिव्हिलियन. साईम स्कोर 15 धावा धावफलकावरती. हो हो लोअर फुलटॉस पद्धतीचा फाईन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रायल होऊन जातोय. 1 बाउंस चौकार. 19 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. अंकित सोनकर.
ओ कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॅट हवेमध्ये, चेंडू मात्र डायरेक्ट ट्रॅव्हल होतोय सीधा विकेट किपरच्या दस्तानामध्ये. हो, एक रन घेऊन स्ट्राईक रोटेट करून ठेवते मात्र येते अंकित. 20 धावा धावफलकावरती. जहूर हो, आता मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 21 धावा धावफलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण असेल मात्र 6 चेंडू आणि 27 धावा धावफलकावरती. ऋषिकेश बॉलिंग साठी सज्ज झाला आहे. जहूर ओ हो हो, नो चेंडूची सांगत येते इथे मात्र. जहूर सज्ज आहे. जहूर नक्कीच याने ह्या खेळाडूंनी सुद्धा एक चांगलं नाव कमावलेलं आहे. जहूर ऑरम क्रिकेट टुर्नामेंट सुद्धा गाजवलेला आहे. वाईट चेंडूची सांगत येईल. आज मात्र अंडर क्रिकेट टुर्नामेंट आपली पंचक्रोशीची प्रीमियर लीग खेळताना दिसतात मात्र जहूर. ऋषिकेश सज्ज, जहूर सज्ज. काय रोम हर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे मात्र थोडासा हाफ ट्रेकर बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र होतोय फरार 4 धावांसाठी. शिवरायांचा छावा आणि 4 धावा. टोटल 5 धावा धावफलकावरती. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 20 धावा. काय सामना होता आणि काय सामना येऊन पोचला आहे मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, वेळ आणि खेळ कधी बदलेल, वेळ आणि खेळ कधी बदलेल हे सांगता येणार नाही मित्रांनो. त्यासाठी नक्कीच तयारी ठेवायची. ओहो, इथे मात्र बॉलर चेंज केल्यानंतर सूरज कदम. हो हो, इथे मात्र पुन्हा इथे थांबून ठेवले मात्र जहूरने. हो, इथे मात्र चेंडू फलंदाज बाद होते मात्र जहूर. की 48 धावांचं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आराध्या नक्कीच आराध्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. इथे फक्त एकच उमेद दिसत. पहिला चेंडू हो, इथे मात्र बाद होतील आराध्या. मित्रांनो, चांगले फलंदाजी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली RD चालके सर या संघाकडून. तसेच आराध्या 11 संघाकडून सुद्धा एक चांगले दर्जाचं खेळ प्रदर्शन पाहायला मिळालं. हार को मत मानो कमजोरी, हार हार पे छुपी है कोई जीत की कहाणी. मित्रांनो, एकदा हारलो म्हणून खचून जायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. इथे मात्र विजय होतोय RD 11 चालकेसर संघ. विजय संघाचे अभिनंदन, तसेच पराभूत संघाचे सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मित्रांनो, मॅच हारली म्हणून गेम संपत नाही, मॅच हारली म्हणून प्लेयर संपत नाही, कोणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं थांबत नाही. आज हारलो म्हणून कधीच जिंकणार नाही हे क्रिकेट नाही. समोर कोणतीही टीम असो, जिद्द असेल तर जिंकल्याशिवाय राहू शकत नाही. कोणी नावं ठेवली तरी तुम्ही जिद्द, चिकाटी आणि विश्वास मात्र नक्कीच दाखवा. यश नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. चला पुन्हा एकदा जाऊया. एक महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दत्तकृपा कादवन वर्सेस वन साइड मुरादपूर. चला, त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कोणत्याही प्रकारची मीटिंग नको. मैदानाच्या आतमध्ये स्पीड अप वाढवायचा आहे. घाई